नमस्कार, मी स्वप्ना. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आताच्या क्षणाचे लाईव्ह उल्हास नदीचे अपडेट्स आपण घेतोय आणि मिळालेल्या माहितीनुसार उल्हास नदीने धोक्याची पातळी 17.5 जी आहे ती ओलांडली असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला आता मिळते. संपूर्ण अपडेट्स या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत, परंतु जशी माहिती मिळाली की धोक्याची पातळी उल्हास नदीने गाठलेली आहे, ओलांडत आहे, तसंच आपल्याला इथे नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे सर आलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. काय सांगाल? संपूर्ण टीम आपली इथे सज्ज झालेली आहे. धोक्याची पातळी ओलांडली सांगतायत. किती लेवल आहे आता मला जरा कळवा. किती आला मॅडम? काय आव्हान कराल बदलापूर? बदलापूरमधील नागरिकांना सगळ्यांना मी आवाहन करतो की उल्हास नदीची धोक्याची पातळी आता ओलांडलेली आहे. 17.30 आत्ता आहे. साधारण 18 मीटरची जर काही त्यांनी पातळी ओलांडली तर मग शहरामध्ये पाणी घुसायला सुरुवात होते. आता मी बघितलं 4-5 ठिकाणी जाऊन की जे मुख्य नाले आहेत, उल्हास नदीला पाणी जास्त असल्यामुळे नदी आपल्या पोटात आता नाल्याचं पाणी घेत नाहीये आणि साहजिकच जेव्हा नदी आपल्या पोटामध्ये पाणी घेत नाही तेव्हा ते पाणी बॅक वॉटर मारतं आणि मग ते शहरात घुसून इतरत्र सखल भागामध्ये ते पाणी जातं. तशा प्रकारे आता साधारण एक तासभर जर अजून पाऊस कमी नाही झाला तर निश्चितच पाणी बॅक वॉटर मारायला सुरुवात होईल. सखल भागात राहणाऱ्या लोकांना आम्ही अलर्ट केलेलेच आहे. नगरपालिकेची अनाउन्समेंट सातत्याने चालू आहे. फायरची माणसं, आमचा एनडीआरएफचा स्टाफ जो आहे, जो आम्ही तात्पुरता तयार केलेला आहे, तो दुजा सगळीकडे फिरत आहे. त्याप्रमाणे सखल भागातल्या लोकांना बाहेर काढून तातडीने त्यांची दुसरीकडे व्यवस्था, पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ सोनिवली, त्या चाळीच्या नदीच्या बाजूच्या ज्या चाळी आहेत त्यांना सगळ्यांना बाहेर काढून आपल्या बीएसयूपीच्या योजनेत त्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि त्यांची राहण्याची तसंच नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा पालिकेने करण्यात आलेली आहे. मी अजून सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी रस्त्यावरती न येता आपण आपल्या घरातच बसावं, कारण अपघात होतात, वारा सुटलेला आहे, झाडं कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृपया करून सर्वांनी घरात बसून राहावं. जे साहसी कार्यकर्ते आहेत त्यांनीच फक्त लोकांना वाचवण्यासाठी बाहेर पडावं, बाकीच्यांनी घरात थांबावं अशी माझी विनंती आहे. सोनवली परिसरातील नागरिकांना स्थलांतरित केलंय की करणार आहात? नाही, स्थलांतरित केलंय. जवळजवळ 200 नागरिकांना आपण त्यांचं सामान, 200च्या वरती नागरिकांना आपण स्थलांतरित केलेलं आहे. आता त्यांची नाश्त्याची आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्थेची सुद्धा सुरुवात केलेली आहे. तिथे आपली डॉक्टर्सची सुद्धा टीम आलेली आहे. त्यांना सुद्धा कुठे काही मेडिकलची आवश्यकता लागली तर तातडीने पुरवली जाईल. आणि आपल्या गाड्या सगळ्या आहेत फायरच्या, त्या 4-5 गाड्या ज्या आहेत त्या सातत्याने सगळीकडे फिरतायत. आपण जो काही हे केलेला आहे, तातडीचा जो इशारा दिलेला आहे त्यानुसार नगरपालिकेने सुद्धा देखभाल आणि पुढील कार्य चालू केलेलं आहे. नगराध्यक्ष मॅडम आपल्यासोबत असणार आहे, रुचिताताई घोरपडे. त्यांच्याशी संवाद साधूया आपण आता. सध्या आपण जर बघत असाल तर धोक्याची पातळी गाठलेली आहे उल्हास नदीने अशी माहिती मिळते. काय आव्हान कराल बदलापूरकरांना? बदलापूरच्या नागरिकांना मी इतकंच आव्हान करेन की प्रशासन, अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्था सर्वजण सतर्क आहेत आणि ते त्यांचं काम करत आहेत. सगळ्यांना इशारा देण्याचं काम केलेलं आहे. जिथे सखल भाग आहे, जिथे पाणी भरायला जवळ आलेलं आहे अशा लोकांना स्थलांतरित पण केलेलं आहे. पण इतर जे नागरिक नदीवर पाणी बघायच्या हौशीमध्ये येतात किंवा गाड्या घेऊन फिरत असतात पूर्ण पावसामध्ये, त्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वजण घरात बसा. आपल्याला सोशल मीडियावर अपडेट मिळतच राहतील, पण आपण उगाच इथे नदी पातळी बघण्यासाठी यायचं आणि नाहक प्रशासनाला त्याच्यामुळे त्रास होतो. तुम्हाला सगळ्यांना अलर्ट करायला, तुम्हाला सगळ्यांना इथून घालवायला त्रास होतो. तर ज्यांना मदत कार्य करायचं आहे त्यांनी सखल भागात जाऊन मदत कार्य करा. पण फिरायला येणाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी प्लीज घरामध्ये बसा आणि स्वतःची काळजी घ्या. कुठे काही धोक्याची परिस्थिती ओढावलेली दिसते आहे का? आता आपण तुम्ही सकाळपासून फिरतायत बदलापूर शहरामध्ये, काही असं परिस्थिती आहे का? नाही, अजून सध्या तरी तसं नाहीये. सर्व ठिकाणी व्यवस्थित उपाययोजना चालू आहेत. पहाटे 5 वाजल्यापासून मी अपडेट घेत आहे. कर्जत ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडून तिकडे शहरामध्ये पाणी आलेलं आहे, पण आपल्या बदलापूरमध्ये अजून ती परिस्थिती ओढावलेली नाहीये. आज दुबेबाग पासून, सत्संग विहार पासून सगळीकडून मी अपडेट घेत इथपर्यंत आली आहे. माणसं आपण बाहेर काढतो. काय बोलतात आपण सहवास आश्रम मधल्या जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा आपण स्थलांतरित करण्याचं काम केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. म्हणजे तिथे अजून पाणी भरायला सुरुवात नाही झाली, पण लेवल झालेली आहे. 5 पायऱ्या दुबेबागेच्या इकडून बाकी आहे चढायच्या, पण त्याच्या आधीच आपण स्थलांतरित करण्याचं काम चालू केलेलं आहे. पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते का? काही अपडेट्स मिळाले आहे का? होऊ शकते
असं काल तहसीलदार साहेबांबरोबर जी झूम मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, कारण काय काल रात्री जी आमची चर्चा झाली त्याच्यामध्ये पुढचे 12 तास हेवी रेनफॉल आहे असं सांगितलंय, त्याबरोबर हाय टाईड पण आहे असं पण सांगितलंय. जर नदीची पाणी ओसरलं नाही तर ते पाणी बाहेर येऊ शकतं नदीच्या पात्रातून असं त्यांनी सांगितलंय. त्याच्यामुळे आपण सतर्क राहणं खूप गरजेचं आहे असं त्यांनी आम्हाला आदेश दिलेले. धन्यवाद. आपण आता संपूर्ण अपडेट जे आहेत ते उल्हास नदीचे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ दे. धन्यवाद. आवाज नाही येतो.